महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण येता येता राहिला। एक ऐतिहासिक भेट होता होता चुकली। दोघांमधलं अंतर फक्त 100 पावलांचं, पण तेवढं अंतर पार करता करता पावलं जड झाली आणि एक वारी टळली। नारायण राणे आज मातोश्रीच्या मैदानात प्रचारासाठी उतरले। एकेकाळी श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर साहेब जाणार अशी वर्दी सूत्रांकडून सकाळीच आली होती। त्यामुळे तमाम महाराष्ट्राचे डोळे, मीडियाचे कॅमेरे वांद्र्यात मुक्काम ठोकून होते। मातोश्री ही खडबडून जागी झाली होती आणि डोळ्यात तेल घालून खडा पहारा सुरू होता। गेल्या 10 वर्षात जे घडलं नाही ते घडणार होतं। मौका भी था, दस्तूर भी था। वांद्रे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचं निमित्त होतं, त्यामुळे कुणीही राणेंची वाट अडवणार नव्हतं। या ऐतिहासिक क्षणाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती, पण राणेंची प्रचार यात्रा कलानगरच्या प्रवेशद्वारावरूनच वळली। तब्बल 10 वर्षांनी राणेंचे पाय मातोश्रीला लागता लागता राहिले। मुळात नारायण राणे म्हणजे प्रहार, संघर्ष, राडे आणि धुमशान। शिवसेनेत असतानाही आणि शिवसेना सोडल्यावरही राणेंचा निवडणुकीतला प्रचार गाजला तो राड्यांमुळेच। अख्ख्या कोकणात या राड्यांनी धुमशान घातलं। 10 वर्षांपूर्वीच्या मालवण पोटनिवडणुकीत राणेंना कोकणी माणसानं सहानुभूती दाखवली आणि राणे विजयी झाले, पण नंतर या राड्यांना कोकणी माणूसही वैतागला। त्याचाच परिणाम गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसला। गेल्या 10 वर्षात मालवणातल्या गड नदी खालून बरंच पाणी वाहून गेलंय। त्यामुळं मिठी नदीकाठच्या लोकांशी सलगी करताना राणेंनी प्रचाराची स्टाईल पूर्णपणे बदलल्याचं आत्तापर्यंत तरी दिसतंय। राणेंना प्रचारात कुठलाही राडा नकोय। मातोश्रीच्या इकडून पदयात्रा काढावी असा निर्णय नव्हता। माडा कार्यालय समोरून जावं, माडा कार्यालय समोर जमावं आणि तिथून सुरुवात करावी असं आमचं ठरलं होतं। मुद्दामून काही करण्याची वेळ नाही आणि आवश्यकता नाही, आणि अशा प्रकारे कोणतीही चूक म्हणा माझ्याकडून होणार नाही याची मी काळजी घेतो। वांद्र्यात कोकणी माणसाचा मोठा पट्टा आहे, त्यामुळे वांद्र्याशी भावनिक नातं असल्याचंही राणे सांगतात। भावनिक नातं आहे, सगळ्यांनी तोडलं नाही। अनेक शिवसैनिकांना ची कामं, मदत, सहकार्य मी केलं आहे। माझे मैत्रीचे संबंध आहेत। पक्षाच्या पलीकडे जाऊन काही लोकांचे घरोब्याचे संबंध माझे आहेत आणि ती लोक भेटत आहेत मला। राणेंना काळानं बरंच काही शिकवलंय, म्हणूनच राण्यांची भाषा जाऊन आता विकासाची भाषा आली आहे। पुढच्या काळात राणेंचा रस्त्यावरचा राडा कदाचित दिसणार नाही, पण मातोश्रीच्या बुलोक मैदानात राणे लढणार म्हटल्यावर कितीही नाही म्हटलं तरी संघर्ष हा या निवडणुकीचा स्थायी भाव राहणारच आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।